हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग व्हिडिओ। तर मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये। आज आपण आलेलो ठाणे येथे कोपरी फिश मार्केट बघायला। तर चला बघूया काय काय व्हरायटीचे फिश आलेले आहेत आणि काय काय आजचे रेट आहेत ते पण तुमच्याबरोबर शेअर करीन। तर आपल्या बरोबर बघा विकी पण आलेला आहे। विकी आहे, चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा आणि व्हिडिओ नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला स्टार्ट करूया व्हिडिओला। मित्रांनो, आपण इकडनं आलेलो आहे, चला व्हिडिओला स्टार्ट करूया। या साईडने बघा स्टेशन लाईन आहे। स्टेशन वरनं तुम्हाला फक्त चालून आहे ना 10 मिनिटं अंतर आहे। तर बघूया काय काय रेट आहे काय नाही ते स्टार्ट करूया व्हिडिओला। ताईकडे आपण आलेलो मागच्या वेळेस, त्यांच्याकडे काय काय फिश आहे ते बघून घेऊया। बघा आपण आलोय ताईकडे, मागच्या वेळेस पण यांचा व्हिडिओ आपण टाकला होता। तर बघूया यांच्याकडे काय काय आहेत ते फिश बघू। बघा कोलंबी वगैरे आहेत, सुरमई आहे, रावस आहे, मुशी आहे, हलवा सुद्धा आहे, पापलेट आहेत, खापरे पापले पण आहेत, बांगडे पण आहेत। तर बघूया काय काय रेट आहे त्यांचा। मावशी कशी दिली कोलंबी? 400 रुपये रेट सांगतात कोलंबीचा, 400 रुपये केजीनी। आणि सुरमई ताई 600 रुपयाची सुरमई 1 किलोची असेल काय? आणि रावस 700 रुपये किलो, 1 किलो असेल ना ती पण? 1 किलोची असेल मित्रांनो रावस, 700 रुपये किलो सांगतात ताई। आणि मुशी बेबी शार्क आहेत बघा, मोठी मोठी साईज आहे मित्रांनो। हे बघा जाड आहे आणि एकदम मोठी आहे बघा, माझा हात बघा। फिश बघा केवढी जाड आहे ते। मुशी कशी दिली मावशी? 300 रुपये किलोनी देत आहेत मुशी। किती बसतात एका किलो मध्ये? 2-3 बसतील मित्रांनो, एवढी मोठी साईज आहे। आणि हे काय आहे? काजवा कालवे आहेत मित्रांनो, हे बघा कालवे। हे कसे आहेत? 2 पोटली 150 ला 2 पोटले आहेत कालव्याचे। कालवे पण बघा तुम्हाला भेटतील ते आल्यावर। आता हलव्याचा भाव विचारू। हलवा कशी दिला मावशी? 700 रुपये किलो सांगतात मावशी। मोठी पण साईज आहे। हा मोठा किती किलोचा असेल? 1 किलो 300 ग्रामच्या वरती असणार। आणि हे छोटे घेतले तर किती बसतील एका किलोत? 2 पीस बसतील मित्रांनो, एवढे म्हणजे अर्धा किलोचा एक हलवा आहे। 700 रुपये किलोनी सांगतायत। आणि पापलेट 1300 रुपये किलो आहे। किती बसतात तरी एका किलो मध्ये? 6 पीस बसतात बघा मित्रांनो, मीडियम साईज आहे, 6 पीस बसतात। आणि एकदम फ्रेश आणि ताजे पापलेट आहेत। या कोपरीला खूप छान अशी मच्छी भेटते। आणि हा खापरे पापलेट आहे बघा मित्रांनो, 1800 रुपये किलो आहे। किती किलोचा असेल एक? 800 ग्रामचा एक पापलेट आहे खापरे पापलेट, 1800 रुपये किलो सांगतात ताई। बांगडे पण आहेत, बांगडेचा रेट विचारूया। बांगडे पण एकदम फ्रेश आणि ताजे आहेत, एकदम कडक माल आहे, मोठी साईज आहे। बांगडा कसा आहे मावशी? 300 रुपये किलो। किती बसतात एका किलो मध्ये? किती बसतात एका किलो मध्ये? 6-7 पीस बसतील बघा मित्रांनो, मोठी साईज आहे। मित्रांनो बोंबील पण आहे तिथे, बोंबील आहेत। बोंबील कशी किलो आहे मावशी? 300 रुपये किलो आहे। किती पीस बसतात तरी? 10-12 पीस बसतात किलो मध्ये। माकले आहेत बघा मित्रांनो, हे कशी किलो आहे? 300 रुपये, पण 300 रुपये केजीच आहे। लेपा कसा किलो आहे? वाट्यात किती देतात तरी? 100 मध्ये तरी 10-12 पीस, 10 पीस ना, 10 पीस भेटणार 100 रुपये मध्ये तुम्हाला। एकदम फ्रेश आणि ताजी फिश आहे मित्रांनो। हे बघा, तेव्हा छोटी साईजची पाकड आहे। ही पाकड कशी दिली? हे बघा 100 रुपये, 50 रुपयाला एक पाकड आहे। एवढी मोठी पाकड, छोटी साईज पाकड आहे मीडियम, 50 रुपयाला एक सांगतात मावशी। हे बघा फ्रेश आणि ताजी आहे। तर या ताईंकडे। ताई तुम्ही ऑनलाईन पण देता का, पाठवता? ऑनलाईन मध्ये करता का डील? कोणाला जर हॉटेल बिटेल साठी पाहिजे असेल तर देता का? मागच्या वेळेस नंबर दिलेला आहे त्यांनी, तरी एकदा नंबर सांगून द्या ना। हा नंबर सांगा ना ताई तुमचा। 91-376-22-931। ठाण्यातल्या ठाण्यातच तुम्ही पार्सल पाठवू शकता ना, बाहेर नाही ना? फक्त ठाण्यासाठीच पाठवणार मित्रांनो। तर या आणि ऑर्डर करा। तुम्हाला घर बसल्या पाहिजे असेल तर ताजी फ्रेश मासे असे यांच्याकडे भेटतील। थँक्यू ताई। हे बघा इथे पण कांदा मिरची वगैरे ठेवलेला आहे। आज मार्केट थोडं डाऊन आहे। इथून फिश पण कटिंग वगैरे करून देतात, हलवा काय कापून देते।
बघा इथे काय काय मच्छी आहे ती फिश आहेत. मावशी बसली फिश कटिंग साफ करून देते मित्रांनो. खेकडे आहेत, खेकडे बघा. खेकडे कसे दादा? 600 रुपये. 600 रुपये. किती बसतात 1 किलो मध्ये? किती बसणार दादा एकामध्ये? किती बसणार? 4 बसणार. 4-5 बसतात मित्रांनो एका किलो मध्ये. मोठी साईज खेकडे आहे. आणि कोलंबी कशी आहे? 200 रुपये किलो आहे बघा मित्रांनो. 200 रुपये किलो. ही किती? मोठी साईज आहे. 400 रुपये किलोनी आहे कोलंबी. तेव्हा मित्रांनो गोड पाण्याची कोलंबी आहे. ही कशी किलो आहे? 500 रुपये किलो आहे. ही छोटी साईज आहे. ही कशी? 400. हे 400 रुपये किलोनी आहे. हे बघा ही एकदम फ्रेश आहे. ही मोठी साईज आहे 400 रुपये किलोनी. ही समुद्रातली आहे मित्रांनो. हे बघा मित्रांनो सिल्वर फिश मटका म्हणून भेटते ती फिश आहे. ही कशी केजी आहे? 50 किलो कशी देतात? किलो 200 आणि बाटे घेतले तर 50 एक वाटे. 50 रुपये वाटा आहे आणि 200 रुपये किलो आहे पत्ता. हे बघा मित्रांनो मांदेली आहे. मांदेली कशी किलो? 50 रुपये वाटा. किलो 200 रुपये किलोनी आहे. बांगडे 260 ला 260 रुपये किलो आहे मित्रांनो. हे दादाकडे. दादा नाव काय तुमचं? तपस. धन्यवाद. पापलेट आहेत मित्रांनो. मोठी साईजची पापलेट आहे. हे कसे किलो आहे? 1000ला 2 आहे. 1000ला 2. किलो कसे देतात? किलो 1000ला 2 देत आहेत. 600ला 2. हे 600ला 2 आहेत आणि 1000 रुपयाला 2. हे बघा 1000 रुपयाला 2 आहे. म्हणजे तरी अर्धा किलोचा असेल का? एक अर्धा किलो. 2 किती? 700 ग्राम असेल ना? 2 800 ग्राम. 2 800 400 ग्रामचा आहे. 1000 रुपयाला 2 सांगतात मावशी. आणि हे पापलेट 600ला 4 देत आहेत. 600ला 4 पापलेट आहेत मित्रांनो. मीडियम साईज आहे. सुरमई आहे बघा. सुरमई कशी किलो दिली? 600 रुपये ते 500. ही 500 रुपये किलो आहे आणि मोठी साईज घेतली 600 रुपये किलोनी आहे. आणि हलवा दादा 600 रुपये किलो ते 500 रुपये. हा 600 रुपये किलो आहे मोठी साईज आणि छोटी साईज आहे 500 रुपये किलोनी. या दादाकडे खूप फ्रेश आणि ताजी मच्छी भेटणार तुम्हाला दररोज. मित्रांनो आपण या दादाकडे आलेलो आहे. इथे बघा कोलंबी आहेत सगळ्यात जास्त करून. दादा काय नाव आहे तुमचं? रोहित कोळी. रोहित कोळी. तर दादा हे किती वाजता चालू होतं? सकाळी 7:30. आणि दुपारी का दिवसभर चालू राहतं? 1 वाजेपर्यंत. 1 वाजेपर्यंत बंद होऊन जातं मित्रांनो. तर बघूया यांच्याकडे कोलंबी काय रेट आहे. हे बघा ही कोलंबी कशी दिली? ही गोड्या पाण्याची आहे. 400 रुपये किलोनी सांगतायत. ही मोठी साईज आहे ती 440 रुपये किलोनी सांगतायत. मोठी साईज आहे बघा मित्रांनो. चांगली मोठी साईज आहे. ही वाली समुद्राची. ही समुद्राची आहे. ती 400 रुपये किलो आहे. आणि ही 260 रुपये किलो आहे. छोटी साईज आहे. 260 रुपये किलो आहे. मांदेला पण आहे यांच्याकडे. मांदेले कसे देत आहेत? 50 रुपये वाटा. 50 रुपये वाट्याने देत आहेत मांदेली. आणि किलोनी घेतलं तर? किलोनी घेतलं तर 50 रुपयाच्या वाट्यामध्ये किती? 1 किलो पाव किलो असते ना. ते बघा बोंबील आहेत मित्रांनो. बोंबील कशी किलो आहे? 300 रुपये. 300 रुपये किलो आहे यांच्याकडे पण. मित्रांनो सुले मासा आहे. मुर्दोसा मासा. हा कसा केजी आहे? 260 रुपये. 260 रुपये किलोने आहे. आणि तर रावस पण आहे. रावस कसा दिलाय? आज 700 रुपये. 700 रुपये किलो. 1 किलो 700 रुपयाने आहे मित्रांनो. इथे पण रावसच आहेत ना? रावस एक काय किलो आहे? 700 रुपये. सेम नाही बघा. मोठी साईज पण आहे याच्यात. मी काय म्हणतो दादा तुम्ही इथं मच्छी घेतल्यावर इथं साफ करून फ्री मध्ये साफ करून देता का? हे बघा फ्री मध्ये साफ करून देतात. हे बघा इथेच आहे सगळं. बसून त्याला ताबडतोब साफ करून घेता. या दादाकडे. थँक्यू दादा. हे दादाकडे आलेलो. दादा नाव काय तुमचं? दीपक नाव आहे दादांचं. दादा बांगडे कसे दिले ते? 250 रुपये. किती बसतात एका किलो मध्ये? 6-7 पीस बसतात मित्रांनो. 250 रुपये किलो सांगतात. आणि कोलंबी 400 रुपये किलो. 400 रुपये किलो कोलंबी आहे. ही गोड्या पाण्यातली कोलंबी आहे मित्रांनो. आणि 350 बघा बोंबील आहेत मित्रांनो. बोंबील कसे दिले? 350 रुपये किलो. 350 रुपये किलो सांगतायत. आणि कुपा आहे बघा. कुपा कसा दिला? 200 रुपये. 200 रुपये किलोने दिलाय. हे दादांकडे या. खूप फ्रेश मासे आहेत. धन्यवाद दादा. ताई इथे बोंबील कापून देत आहेत. हे दादांनी घेतले. दादा तुम्ही घेतलेत का बोंबील? हो. कितीला घेतले ते? 200 रुपये. कसे? 1 किलो. 1 किलो घेतले. कसे वाजता इकडे मासे? कसे फ्रेश असतात का? ताजे असतात का?
किती दिवस झाले तुम्ही आता इकडे? आता म्हातार कोण आणते म्हणजे इकडेच आहे पहिल्यापासून ना? मग म्हणजे इकडेच घेता तुम्ही, दुसरीकडे कुठे जात नाही? नाव काय दादा आपलं? कांबळे. कांबळे. धन्यवाद कांबळे काका. तर बघा मित्रांनो, सगळी तुम्हाला माहिती दिलेली आहे. काय काय बीचचे रेट होते, काय काय होते, काय नाही, आणि कसं यायचं ते पण तुम्हाला सांगितलं. ठाणे स्टेशन पासून तुम्हाला 10 मिनिटं वॉकिंग डिस्टन्स आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते एक कमेंट करून नक्की कळवा, आणि व्हिडिओ नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया असेच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.